बाईक. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग्स. तर तुम्हाला आमच्या रील आणि शॉर्ट्सवरनं कळलंच असेल आम्ही कोकणात आलेलो आहे. आणि आता मी कोकणात कुठं चाललो आपण? आता आम्ही आलोय मालवण कसाल रोडला. सावरवाड म्हणून एक गाव आहे. तिथे ना आता नवीनच भारतातलं पहिलं सर्वात मोठं स्फटिक शिवलिंग झालंय, म्हणजे ते निर्मित केलेलं आहे. तर आता आपण आलोय ते बघण्यासाठी. तर चला आता गाडी आम्ही बाहेर पार्क केली आहे आणि इथून आपल्याला पुढे चालत जायचं आहे. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. हे बघा, असं आता आम्ही चालत चालत 2 मिनटं आतमध्ये आलेलो आहे आणि इथे काहीतरी बोर्ड दिसतोय आपल्याला. हे बघा, आता आपण आतमध्ये आलेलो आहे. हे काय आहे? स्तंभ. अरे इथे बघितलं की केळी लागलेत. हे बघा, इथे असा स्तंभ येतो, तो पण असा देवीच्या रूपात आहे. हे बघा, इथे बांगड्या वगैरे घातलेल्या आहेत. नक्की आम्हाला पण हे काय ते माहिती नाही आहे. आणि बाजूला तुम्ही बघू शकता सगळीकडे अशी केळ्याची झाडं वगैरे आहेत. हे बघा, इथे पण काहीतरी आहे. हे बघा, इथे बांगड्या वगैरे घातलेल्या आहेत, म्हणजे इथे काहीतरी नवस वगैरे असेल अशा प्रकारे काहीतरी आहे, पण नक्की काय ते माहिती नाही आहे. तर आता आपण इथून आत जाऊया. हे बघा, इथे छोटंसं असं तळं पण आहे, सुंदर असं. हे बघा, इथे नागदेवता आहे. चला, तर आता आपण इथून आत जाऊया. आणि इथे खूप शांतता आहे. तिने दिलेलं पण आहे, तिथे बाहेर सूचना पण आहेत तुम्हाला की शांतता राखा म्हणून. तर हे बघा, हे अशा प्रकारे हे मंदिर आहे. आणि हे बघा, तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मंदिर आहे. तर आता आपण इथून आत जाऊया. मी आत काय बोलणार नाही, मी फक्त तुम्हाला दाखवेन आतमध्ये. हे बघा, मंदिराच्या बाजूलाच आंब्याचं झाड आहे आणि किती कैऱ्या लागल्या आहेत तुम्ही बघू शकता. खूप मोठं झाड आहे आंब्याचं आणि पूर्ण असं भरलेलं आहे कैऱ्यांनी. हे बघा, आणि खूप शांत आहे. खरंच खूप मस्त वाटतंय. कधी कोकणात आलात ना तर या मंदिराला नक्की व्हिजिट करा. तर हे बघा फ्रेंड्स, आपण जो बाहेर मी तुम्हाला बोलले जिथे देवीचं रूपाचा स्तंभ आहे, तर तो महाकाली महाशक्ती स्तंभ आहे. आणि हे बघा, त्याच्याबद्दल इथे आहे ना त्यांनी माहिती पण दिलेली आहे आपल्याला. हे बघा, महाशक्ती स्तंभ हे शिव आणि शक्तीच्या अतूट मिलनाचे प्रतीक असून ते साधकाला ऊर्जेच्या सर्वोच्च शिखराकडे नेण्यास सहाय्य करते. ते एक पाषाण नसून तो ब्रह्मांडातील आदिशक्तीचा आगाध ऊर्जेचे प्रतीक आहे. तर हे बघा, अशा प्रकारे इथे त्यांनी त्याची माहिती दिलेली आहे. हे बघा, इथे क्रियारोग याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. इथे अशी त्यांची कॅन्सर रुग्णांसाठी वगैरे ते मदतही करतात. अन्नदान पण केलं जातं, अन्नदान, विद्यादान. हे बघा, क्रियारोग शिबिर, म्हणजे फाउंडेशन चालवतं, रुद्रनाथ फाउंडेशन म्हणून आहे आणि त्यांच्याकडून हे सगळं दिलं जातं. आणि कोकणात आहे ना तुम्हाला सगळीकडे जास्त ती लाल मातीच बघायला भेटेल, कारण कोकणात सगळीकडे अशी लाल मातीच असते.
आणि हे बघा ह्या चिरा आहेत आणि त्या आजूबाजूला ना सगळीकडे अशी आंब्याची काजूची झाडं आहेत आणि खूप शांतता आहे. मस्त आहे. अशा ठिकाणी एक घर पाहिजे. काय म्हणता, बरोबर ना? बघा इथे काजूचं झाड आहे पूर्ण आणि हा बघा इथे काजूचा बोंड पण आहे. दिसला? हा बघा मस्त आहे. खूप शांतता आहे. तुम्ही पण जर इथे आलात तर शांतता ठेवा आणि स्वच्छता पण ठेवा. बघा सगळीकडे आंब्याच्या झाडाला अजून कैऱ्या आहेत. आंबे अजून काय काय पिकले नाही आहेत जास्त, ते कैऱ्याच आहेत. आणि अशा आजूबाजूला घरं पण आहेत. मस्त थंडगार वारं सुटलंय. केसर आंब्याचं झाड आहे बघा. आंबे आले त्याला. आणि आंबे पण बघा किती मोठे आहेत. मोठे मोठे आहेत केसर आंबे. केसर आंबे उशिरा पेतात ना, त्याच्यामुळे ते अजून कच्चे आहेत. पण सगळं पूर्ण यांचं केसर आंब्याचं झाड आहे. आणि आता आम्ही बघतो पण आहे त्यांच्याकडे पेटी भेटते का आम्हाला. बघा केसर आंब्याची पेटी आता आम्ही यांच्याकडनं विकत घेतलेली आहे. यांचं घर आहे इकडे आणि आजूबाजूला यांची झाडं आहेत आणि ते इकडेच विकतात पण. तर फ्रेंड्स, आता आपलं दर्शन वगैरे घेऊन चाललेलं आहे. आता आपण परतीच्या प्रवासाला निघाल. पुढे आंब्याचा बॉक्स घेऊन चालतोय. बघा हा असा इथून मेन रोड आहे आणि तिथे त्या बघा समोर असं गाडी पार्क करायचं आहे आणि इथून आपल्याला असं आतमध्ये चालत जायचं आहे. आणि इथे बाहेर असे हॉटेल वगैरे पण आहेत. तर तिथे तुम्हाला ज्यूस, सरबत, परत जेवण पण भेटतं. व्हेज नॉनव्हेज तुम्हाला जेवण पण भेटेल. तर म्हणजे इथे खाय पियची पण सोय आहे बऱ्यापैकी. जर तुम्ही कधी आलात कोकणात तर हा स्पॉट एक नक्की करा, कारण खूप छान आहे. फ्रेंड्स, आता आपण इथे नाश्ता करायला थांबलोय. बटाटा भजी येणार आहेत आपली आणि कैरीचं पन्ह पण आपण घेणार आहे. हे बघा आपली गँग इथे बसली आहे. ती भजीला बघते भजी होत आहेत काय. तुम्ही हॉटेल बघू शकता कसं आहे. पूर्ण असं चुडताच आहे असं. हे बघा वाईब्स मस्त आहेत असे गावातले. ते बघा त्या काकी आता आपल्यासाठी भजी काढतायत. कुठून आले? मुंबईवरून आलो. आता कुडाळला मामाकडे. मंदिरात जाऊन आले. हो. कधी झालं मंदिर? हा मंदिर झालं 5 वर्ष. 5 वर्ष झाले मंदिराला. पण 5 वर्ष झाले मंदिराला. पण ते आता स्फटिकचं आहे ना, हा ते आता आलं जानेवारी महिन्यात. पहिले काय होतं मग? पहिली पिंडच होती पण ती छोटी होती. छोटी वाली. होती पण छोटी होती. अच्छा, आता नवीन लावली. आता नवीन लावली जानेवारी. त्याच्यामुळे त्यांनी मध्ये रील्स वगैरे केले आणि लोक इंस्टाग्राम वगैरे सगळे व्हायरल त्यामुळे फेमस झाले. मग सांगते मजा असं. बघा आता आपले गरम गरम भजी निघालेले आहेत. हा बघा आता आपला नाश्ता आलेला आहे. भजी आपली तयार होत आहेत. तर इथे आपण 2 वडापाव मागवले आहेत आणि इथे बघा त्यांनी तळलेली मिरची पण दिली आहे. आई सुरुवात कर. मला नको वडापाव. हां, आई भजीपाव खाणार आहे. आपण वडापाववर ताव मारूया. हे बघा आता आपली गरमागरम बटाटा भजी आलेली आहे. तर आता या दोघी भजीवर ताव मारणार आहेत. खुर्च्या त्यांनी पुढे सरकवलेल्या आहेत आणि ते बघा सुरू झालेलं आहे. मिरची पण घ्या, खाऊन बघा. चांगली आहेत आई भजी. आई भजी चांगली आहेत. हां, म्हणजे आपल्याला समजलं की जर तुम्ही इथे कधी आलात तर या काकींकडे तुम्ही नाश्ता करू शकता. हे बघा आता फ्रेंड्स आपला लिंबू सोडा आलेला आहे पिऊन बघ. आणि त्यात त्याने सब्जा घातलेला आहे. तर आपण पिऊन बघूया. चांगला. हे बघा इथे मयुरेशने कैरीचं पन्ह घेतलेलं आहे. ते पण सोड्यात टाक. सोडामध्येच आहे ते पण, पाण्याचं नाही आहे. नवीन काहीतरी आपण खायला. दाखव. पण पणात दिल्या ना वाटतं आमका. काय पणात सोडं मला वेगळं दिसत.
तर फ्रेंड्स आता आपला ना नाश्ता करून झालेला आहे आणि बघा सगळी समोर तिथे आंबे बघायला गेली आहेत परत. त्यांच्याकडे पण आंबे आहेत, त्यांच्याकडे पण केसर आणि हापूस आहे. तर बघूया चला आपण तिथे पण जाऊन. गाड्या खूप आहे तिथे, तर जरा बघून रोड क्रॉस करूया. ही बघा इथे आपली गाडी उभी आहे आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर पण किती सुंदर आहे, मस्त आहे. शेवटी कोकण आहे आपलं. आई तू परत आंबे घेतले? हे बघा आईने परत केसर आंबे घेतलेत. ऑलरेडी आपला एक बॉक्स गाडीत आहे. केसरच घेतले. केसर बरं चांगले स्वस्त आहे तिथे. कसे दिले? मुंबईला 350 रुपये किलो आणि ते 350 रुपये 350 रुपये डझन आहेत. आणि एक प्लेट भजी घेतली त्यांनी घरी. हे बघा इथे लाईटिंग वगैरे पण केलेल्या आहेत माडाला. तर चला फ्रेंड्स आता आपली इथून निघायची वेळ झालेली आहे. तर आता आम्ही कुठे जात नाही आहे कारण नाश्ता वगैरे केला त्याच्यामुळे उशीर झाला आहे. तर आता आपण डायरेक्ट घरीच जाणार आहे. बाय बाय. तर आता आपण भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. उतारवाली बांधतात कारण पाणी पावसाचं जास्त असतं ना. आता आपण आहे ना मध्ये इथे एक हॉल्ट घेतलाय कारण आपल्याला बोर्ड दिसलेला पडते काजूगर काहीतरी. पडते कोण आहेत तरी आपण ओळख काढण्यासाठी इथे खास उतरलेलो आहे कारण आम्ही पण पडतेच ना. म्हणजे माझ्या आईचं माहेरचं आडनाव पडतेच आहे. ते म्हणायला लागले चला बघूया हे खायचे पडते म्हणून. तर आता आपण ओळख काढतो आणि बघूया खायचे काजूगर त्यांच्याकडे मिळतात. तर हे बघा यांच्याकडे असा सगळा कोकणी मेवा आहे. गुळ वगैरे हे बघा कोकम सिरप आहे इथे, सांडगे पापड. हे बघा इथे खोबरावडी आहे, पिस्ता खोबरावडी आहे, ओल्या काजूची आहे. इथे काय आहे आंबावडी आहे. हे बघा इथे वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या आहेत. हापूस आंबावडी आहे. हे बघा इथे पण असे वडे आहेत. इथे जेलीची चॉकलेट आहेत, चिकी आहे. आणि हे बघा आता आपण हे चुलीवरचे भाजलेले काजू ट्राय करतोय. कसे आहेत हे बघा. मँगो सिरप वगैरे पण आहे यांच्याकडे, आवळा सिरप आहे. मुगाच्या पाकात बनवलेले हे चण्याचे. हे बघा इथे लाडू वगैरे पण आहे. हे बघा इथे खडखडे लाडू पण आहेत, शेंगदाण्याचे, शेवाचे, बुंदीचे, चिवडा आहे, चिरोटी आहे. इथे फणसाचे तळलेले आहेत, केळ्याचे वेफर्स आहे. हा बघा हा चिवडा सरू मावशी देते. तर सरू मावशी बघा खाजा पण असा आहे. हे बघा इथे पोळी आहे. हे तुला ती आंबोडी पाहिजे तर घे मयुरेश. 100. ती आंबोडी पाहिजे होती ना तुला. वेगळ्या फ्लेवरमध्ये असतं. हे बघा इथे आंबोडीचे पण वेगवेगळे असे फ्लेवर आहेत. हे बघा लिंबाच्या गोळ्या आहेत, बदाम आहेत, आंबपोळी आहे, फणसपोळी आहे. मसाला कसला हे असं बघा आंबावडी आहे. परत हे बघा इथे पिठं पण आहेत. हे बघा हे गावठी लाल पोहे आहेत, घावण्याचं पीठ आहे, परत नाचणी पीठ आहे. म्हणजे पूर्ण कोकणी मेवा तुम्हाला, तुम्ही जर इथे उतरलात ना तर तुम्हाला A to Z सगळं भेटणार जे काय पाहिजे असेल तर. तर जसं आपण आता त्या मंदिरात गेलेलो ना त्याच रोडला आहे हे. हे बघा साई कॅशू ड्रम रोस्टेड काजूगर आहे बघा. संजीवी पडते चुलीवरचे भाजलेले काजूगर. फ्रेंड्स ही आहे ना आंबावडी आहे. अख्खे नाही ना. ही कसली सांगितली त्यांनी अख्खे असं मावशी? ही वडी कसली सांगितली? गोड कोकम ही पेरूची आहे, कच्ची कैरी आहे आणि ही बघा तिकडे इमली आहे. हे ही बघा ही आंबवडी आहे.